महाराष्ट्रातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलाय। गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 2 वेगवेगळ्या निवासी आश्रम शाळांमध्ये घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनांमुळे संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तालाई येथील एका खासगी अनुदानित निवासी आश्रम शाळेत रविवारी संध्याकाळी एक दुर्दैवी घटना घडली। आश्रम शाळेत राहणाऱ्या 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला। घटनेचं गांभीर्य लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान 3 निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। उर्वरित 3 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। ही आश्रमशाळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वजित कोवासे यांच्या परिवाराशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागवलाय। सध्या पोलीस आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी सखोल चौकशी करत आहे। तर दुसरी घटना ही चंद्रपूर येथील वसतिगृहातली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एका खासगी अनुदानित आश्रमशाळेत भीषण प्रकार घडल्याचं समोर आलंय। वसतिगृहात एकाच खोलीत राहणाऱ्या अवघ्या 10 ते 11 वर्ष वयाच्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांनी 5वीत शिकणाऱ्या 2 सख्ख्या भावांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केलाय। पीडित मुलांची प्रकृती बिघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। त्यानंतर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून मुलांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे। आतापर्यंत वसतिगृहात सुमारे 35 विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्यात आलेत।